हॅलो हाय नमस्कार, मी सारिका. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज दिवसाची सुरुवात थोडी लेटच केली बरं का, कारण की थंडीमुळे ना उठूशी वाटत नाही आणि मुलांना सुट्टी होती, टिफिनचं टेन्शन नव्हतं, त्यामुळं थोडं लेटच केलं. पण तोपर्यंत सासूबाईंनी बाकीचं करून ठेवलं होतं. आणि हे आमच्या सासूबाईंचे मोठे काका आहे, ते आले होते भेटायला. चालू राहतं त्यांचं चक्कर अधूनमधून. तिच्या बाबांसोबत ऊन पाळ्या खात होता, तोपर्यंत म्हटलं बाकीचे तरी काम आवरून होईल. आणि हर्ष मस्त उन्हामध्ये, थंडीच इतकी का बस. कधी तुमच्याकडे कशी थंडी आहे? हर्षच्या नाश्त्याचं झालं आहे, पण मग त्याला चारणं खूप अवघड झालं आहे, कारण की तो आता त्याला समजायला लागलं आहे. तो इतका मस्ती करतो ना, खायला बघत नाही. त्याला 2 माणसं तर पकडावंच लागतं, एक धरायला एक चारायला, तेव्हाच तो खातो. इतका मस्तीखोर झाला आहे ना, ऐकत नाही तो. त्याचा नाश्ता वगैरे झाला आणि बाकीच्या कामांना सुरुवात केली. आणि ते बाबांना पण जेवायला द्यायचं होतं, त्यांना पण जायचं होतं. त्यांचं जेवणं वगैरे झाले. त्यानंतर आम्ही सासूबाईंना जेवायला दिलं आणि मग मी बसली. पर्यंत हर्ष पण खेळत होता आणि त्याचं खेळायला आणि आमचं जेवण हे अवघड होऊन जातं कधी कधी. सासऱ्यांना उपवास होता सोमवार, त्यामुळे त्यांना सोबतच बसता. पण मग आम्ही आज दोघीजणी बसलो. त्यांना उपवास होता, ते लेट बसणार होते आणि त्यांना पार्सल मागवायचं होतं. तर खिचडी वगैरे काही नव्हती करायची, मग आम्ही दोघी बसलो जेवायला. तर आज आम्ही नागल्याची भाकर केली. मला नागल्याची भाकर जमत नाही, पण आज म्हटलं करून बघू. त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकलं आणि चांगलं मळलं, पण जमली भाकर बरं का. ट्राय करून बघितली. हर्षूला आहे ना, अंगणवाडीमधून जेव्हा अन्नप्राशन होतं तेव्हा नागली मिळाली, तेच पीठ एवढं संपलेलं होतं ना अन्नप्राशनचं. तर एवढं पीठ संपल्याने जाणार, तर म्हटलं 2 भाकरी तरी टाकू. तर काही ठिकाणी मी ऐकलं आहे का नाचणी म्हणता, मला माहीत नाही, पण आमच्या इथं नागली म्हणता. तर तुमच्या इकडं काय म्हणता कमेंटमधून सांगा. जेवायला या सगळ्यांनी. आज कांद्याची पात आणि साधं वरण केलेलं होतं बाबांसाठी, ते आजोबा आले त्यांच्यासाठी. आणि भात आणि नागल्याची भाकर. त्यांना पोळीच दिली, कारण की त्यांना ते चावत नाही ना, त्यामुळं त्यांना पोळीच केलेली. त्यांचे जेवण वगैरे झाले, ते बाहेर बसले. तोपर्यंत आम्ही जेवायला घेतला. आणि माझ्या सासूबाईंना त्यांनी सांभाळले बरं का. जेव्हा त्या सासूबाईंचे वडील माझ्या सासूबाईंचे वडील मग आई वारले, तेव्हा त्यांनी सांभाळले लहानपणापासून. आणि माझ्या सासूबाईंनी लहानपणापासून खूप कष्ट केले बरं का, अजून पण करतात ते. त्यांच्या लहान भावाला सांभाळलं, मोठ्या बहिणीचं लग्न केलं, हे सगळं त्यांनी. आणि ते आलेले ना त्यांचे काका, त्यांनी सांभाळलं, त्यांचं लग्न वगैरे करून दिलं. त्यांचं चक्कर राहतं अधूनमधून. लहानपणापासून खूप कष्ट केले त्यांनी, माझ्या सासूबाईंनी. मस्त. मी जर असं कधी बसलो ना गप्पा मारत, तेव्हा ते त्यांची परिस्थिती सांगताना अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. एवढ्या हलाकाची परिस्थिती काढली ना त्यांनी, म्हणजे त्यांना खायला पण भेटत नव्हते असं परिस्थिती. आणि खूप म्हणजे तेव्हाच्या काळामध्ये 2 रुपयापासून त्यांनी काम केले शेतामध्ये. तर आता जेवण करून घेऊ. आणि हर्षूचं असं असतं बघा, जेवण करता करता इतकं त्याला मस्ती करायची असते. थाट ओढायला बघतो, इकडं बघतो तिकडं बघतो. तोपर्यंत त्याची दिदी आलीच त्याला घेण्यासाठी. आणि त्याची दिदी असली ना, तेव्हा तो रमतो, मग खाऊन देतो. आणि माझं असं कधी कधी जेवण असतं, तो खेळता खेळता सू करून देतो. परत मी जेवणाचे हात धुते, परत त्याची पॅन्ट वगैरे घालते, परत जेवायला बसते. तुमच्यासोबत पण असंच होतं का? मला सांगा, तुमच्या घरी लहान बाळ असेल तर. जेवण वगैरे करते म्हटलं, तोपर्यंत दिदीला म्हटलं तू सांभाळ त्याला. आणि माझी दिदी सांभाळते बरं का त्याला, अगदी व्यवस्थित. अजूनपर्यंत तिने पाडलेलं वगैरे काहीच नाही. चला तर मग कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमधून. हर्षूची बघा कशी मस्ती चालली आहे. दिदीला म्हटलं तोपर्यंत तू सांभाळ, आमचं जेवण होईपर्यंत. हर्षूची दिदी आता त्याला चालवायला शिकवते हळूहळू. चला तर मग आता इथंच एंड करते. कसं वाटलं माझा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.